मुंबई महापालिकेवर सत्ता कुणाची असणार याचा सस्पेन्स अजूनही कायम आहे। बीएमसीचा महापौर भाजपचा असावा की शिंदे गटाच्या शिवसेनेचा यावरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे। परिस्थिती इतकी तणावपूर्ण आहे की शिंदे गटाने आपल्या सर्व नगरसेवकांना थेट ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये ठेवलंय। संभाव्य फोडाफोडी टाळण्यासाठी ही खबरदारी घेतली जात असल्याचा दावा केला जातोय। हे नगरसेवक महापौर निवडीच्या दिवशी थेट कोकण भवनात नेले जाणार असल्याचीही जोरदार चर्चा आहे। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या दाऊस दौऱ्यावर असल्याने या विषयावर उघडपणे बोलणे दोन्ही पक्ष टाळत आहेत। मात्र अशातच एका ट्विटमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। नमस्कार, मी जान्हवी, आपण पाहत आहात टाइम महाराष्ट्र। मुंबई महापालिकेचा महापौर कोण होणार यावरून चर्चांचा महापूर आला आहे। मुख्यमंत्री दाऊसला आहेत तर एकीकडे एकनाथ शिंदेचे सगळे नगरसेवक हॉटेलमध्ये आहेत। त्याच दरम्यान एका ट्विटने या दोन्ही पक्षांची झोप उडवली आहे। शिवसेना ठाकरे गटाचे वकील ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी केलेल्या ट्विटमुळे मुंबईच्या महापौर पदाबाबत नवी चर्चा सुरू झाली आहे। त्यांच्या ट्विटनुसार मुंबईचा महापौर थेट उद्धव ठाकरे गटाकडे जाऊ शकतो असा दावा त्यांनी केलाय। मुंबईसह राज्यातील अनेक महापालिकांमध्ये भाजपने दमदार कामगिरी केली असून अनेक ठिकाणी पक्ष बहुमताच्या अगदी जवळ पोहोचला आहे। मुंबई महापालिकेत भाजपकडे 89 नगरसेवक आहेत तर शिंदे गटाकडे 29 नगरसेवक आहेत। महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी 114चा हा जादुई आकडा आवश्यक आहे। त्यामुळे शिंदे गट हा महायुतीत किंग मेकरच्या भूमिकेत आलाय। शिंदे गटाकडून बाळासाहेब ठाकरे यांच्या जनशताब्दी वर्षांचे कारण देत महापौर पद आपल्यालाच मिळावे अशी मागणी केली जात आहे। तर दुसरीकडे भाजपचा अनेक वर्षांनंतर प्रथमच मुंबईचा महापौर करण्याची सुवर्ण संधी मिळत असल्याने तेही हे पद सोडणार नाही असं स्पष्ट दिसतंय। याच कारणामुळे दोन्ही पक्षांमध्ये महापौर पदावरून पेच निर्माण होऊ शकतो। पण या सगळ्या घडामोडी सुरू असताना ॲडव्होकेट असीम सरोदे यांच्या ट्विटमुळे राजकीय वातावरण आणखीनच तापलंय। त्यांनी आपल्या ट्विटमध्ये शिवसेना नाव आणि धनुष्यबाण या चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या याचिकेचा थेट उल्लेख केलाय। या प्रकरणाची सुनावणी उद्या सुप्रीम कोर्टात होणार आहे। मात्र तो मुद्दा सुनावणीच्या क्रमांकावर येण्याची शक्यता कमी असल्याचंही त्यांनी नमूद केलंय। या पार्श्वभूमीवर ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी एक खळबळजनक तर्क मांडला आहे। जर सर्वोच्च न्यायालयाने शिवसेना नाव आणि पक्ष शिंदे गटाकडून काढून घेतलं तर शिंदे सेनेचे अस्तित्व धोक्यात येईल असा ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी दावा केलाय। अशा वेळी शिंदे गट भाजपमध्ये विलीन होण्याची शक्यता असून अनेक आमदार आणि नगरसेवक उद्धव ठाकरे यांच्याकडे परतू शकतात असंही त्यांनी म्हटलंय। असीम सरोदेंच्या मते अशा परिस्थितीत मूळ शिवसेना अधिक मजबूत होईल आणि उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येऊन मुंबई महापालिकेतील राजकारणाची स्थिती बदलू शकतात। सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयामुळे सुरू झालेला हा राजकीय खेळ शेवटी न्यायालयाच्याच निर्णयाने संपेल असा ठाम दावा त्यांनी केलाय। एकूणच पाहायला गेलं तर मुंबई महापालिकेतील महापौर पदासाठीची सत्ता संघर्षाची परिस्थिती अजूनही अनिश्चित आहे। भाजप आणि शिंदे गटामधील रस्सीखेच, सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित याचिका आणि राजकीय समीकरणामुळे हा राजकीय खेळ अत्यंत संवेदनशील बनला आहे। तरीही शेवटी महापौर पद कुणाच्या ताब्यात जाईल याचा निर्णय न्यायालयात आणि पक्षातील चर्चा ठरवणार आहे। मुंबईसारख्या महत्त्वाच्या महापालिकेत या निकालाचे परिणाम संपूर्ण राज्याच्या राजकारणात थेट परिणाम करू शकतात। त्यामुळे येणाऱ्या काही दिवसांमध्ये या राजकीय पेचाची गती आणि दिशा स्पष्ट होईल। त्यामुळे आता मुंबईच्या महापौर पदाचा निकाल नेमका कुणाच्या बाजूने लागणार, सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत काय निकाल येतो, या पक्ष आणि चिन्ह निकालाचा महापौर पदावर काय परिणाम होणार याकडे संपूर्णच राज्याचं लक्ष लागलंय। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर नक्की करा। धन्यवाद।